सीफूडमध्ये सगळ्यात सोपं खाण्यासाठी योग्य म्हणजे कोलंबी, कारण त्याच्यामध्ये काटा नसतो. लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात किंवा जास्त ज्यांचं एज आहे ते सुद्धा अगदी आवडीने खाऊ शकतात. असं एकही काटा नसलेलं असं हे प्रॉन्स म्हणजेच कोलंबी. चला पटकन करूया कोलंबीच्या रस्स्याला सुरुवात. तर इथे मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे, 3 कांदे कट करून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर घेतलंय आणि ओलं खोबरं सुकं झालं होतं ते सुद्धा घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण वाटण्याची तयारी करू. आलं आणि लसूण सुद्धा घ्यायचं आपल्याला. 1 इंच आलं आणि 25 ते 30 पाकळ्या लसूण घ्यायचे आपल्याला. लसूण थोडा जास्तच घ्यायचा आहे. सगळ्यात आधी कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे मी आणि त्यातच हे खोबरं भाजलेलं आहे. ऍक्च्युली हे ओलं खोबरं होतं पण ते थोडंसं सुकलं होतं म्हणून ते तसं दिसतंय. त्यानंतर 3 उभे कट केलेले कांदे आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये ब्राउनिश होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हळूहळू परतत कढईमध्ये आपल्याला कांदे ब्राउनिश होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. थोडेसे म्हणजे ब्राऊन आपल्याला रंग आल्यानंतर ह्यात लगेचच आपल्याला 1 टोमॅटो उभा कापलेला टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा व्यवस्थित दोन्ही मिळून व्यवस्थित भाजू द्यायचे आहे त्याच्यामध्ये. तर टोमॅटो सुद्धा आपला व्यवस्थित भाजला पाहिजे कांद्यासोबत, याची काळजी घ्यायची. 3 ते 4 मिनिटं स्लो गॅसवर टोमॅटो सुद्धा व्यवस्थित भाजू द्यायचा आहे. मग थोड्या वेळाने आपल्याला लगेचच कोथिंबीर ऍड करायची आहे. ही कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्ही याच्यामध्ये वाटणमध्ये टाकू शकता किंवा नाही टाकू शकत. पण इथे मी थोडीशी कोथिंबीर देठासहित टाकून घेतलेली आहे, का तर वाटणाला आपल्या एक वेगळी चव यावी म्हणून मी कोथिंबीर थोडीशी टाकली आहे. त्यानंतर इथे 1 इंच आलं वरचं साल काढून घेतलेलं आहे आणि 25 ते 30 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. तर लसूण जास्त का घ्यायचा, कांदा हा ऑलरेडी गोड असतो आणि त्यामध्ये कोलंबी ही चवीला थोडीशी गोडसर लागते. त्यामुळे आपल्याला थोडं त्याच्यामध्ये झणझणीतपणा, तिखटपणा येण्यासाठी आणि सीफूड हे सीफूड सारखं लागतं, त्यामुळे इथे लसूण आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचं आहे. आणि आता इथे मी कोलंबी मॅरिनेट करून घेते. थोडासा लिंबाचा रस घेतलेला आहे, लाल मसाला, हळद पावडर, यामध्ये आपल्याला कोलंबी मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं तशीच ठेवायची. एकीकडे आपलं वाटण तयार होतंय तोपर्यंत इकडे कोलंबी मॅरिनेट पण होतीये. तर कोलंबी 5 ते 10 मिनिटं तशीच ठेवायची आहे. तर आता फोडणीची तयारी करूया. आपलं जे वाटण आहे थंड झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तेल घ्यायचंय, 2 चमचे तेल घेतलंय मी. त्यामध्ये थोडंसं जिरं टाकले, तेजपत्ता आणि जे मिक्सरमध्ये आपण जे वाटण भाजलेलं होतं बारीक करून घेतलेलं ते घालायचं आहे इथे. तेल सुटेपर्यंत स्लो गॅसवर आपल्याला वाटण परतत राहायचंय. अगदी 10 मिनिटं आपल्याला स्लो गॅसवर वाटण हे परतत राहायचंय थोड्या थोड्या वेळाने. त्यानंतर तेल सुटायला सुरुवात झाली की मग आपल्याला मसाले ऍड करायचे आहेत. तर इथे मी घाटी काळा मसाला टाकलेला आहे. आमच्या साईडला नॉनव्हेजच्या भाज्यांना असा हा मसाला टाकतात. थोडासा हलका लाल मसाला सुद्धा टाकलाय. 1 चमचा घाटी मसाला, अर्धा चमचा लाल मसाला, हळद पावडर, धने पावडर आणि गरम मसाला असे विविध प्रकार मी टाकून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचंय. आता ह्या टायमाला आपल्याला परतल्यानंतर मसाले चिंचेचा कोळ टाकायचा आहे किंवा कोकम तुमच्याकडे असेल तर ते सगळ्यात बेस्ट ते टाका. इथे माझ्याकडे कोकम नव्हतं म्हणून मी चिंचेचा कोळ गरम पाण्यामध्ये काढून घेतला होता, तो थोडासा टाकलेला आहे. आता मॅरिनेट केलेली कोलंबी आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि कोलंबी घातल्यानंतर फास्ट गॅसवर आपल्याला ती 2 ते 3 मिनिटं शिजवू द्यायची आहे. कोलंबी ही लवकर शिजली जाते, ती चिवट अशी व्हायला नाही पाहिजे म्हणून फास्ट गॅसवर शिजवून घ्यायची आपल्याला. त्यानंतर इथे गरम पाणी ऍड करायचं आपल्याला. 2 ते 3 मिनिटं कोलंबी फास्ट गॅसवर शिजल्यानंतर थोडंसं आपल्याला गरम पाणी ऍड करायचंय. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 मिनिटं कोलंबी व्यवस्थित शिजू द्यायचे आणि मग रस्सा तुम्हाला हवा तसा वाढवायचा आहे. टेस्टला अगदी सुंदर ही कोलंबी होते, घरगुती. तुम्ही खरंच चव विसरणार नाही आणि पूर्ण तुमची कोलंबी सुद्धा फिनिश होईल. भातासोबत आणि गरम गरम भाकरीसोबत ही कोलंबी मस्त लागते. चवीनुसार मीठ ऍड करायचं, 1 उकळी काढू द्यायची आणि नंतर गॅस बंद करायचा आहे. अशा प्रकारे हा घरगुती प्रॉन्सचा रस्सा रेडी आहे. इथे मी अर्धा किलो कोलंबी सोलून घेतलेली होती, म्हणजे कोलंबी अर्धा किलो आणलेली आणि ती सोलली होती. त्याचा सुद्धा व्हिडिओ मी नक्की शेअर करतेय.
व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.